नमस्कार. आपण आहात डॉक्टर दिनेश जगताप यांच्या आस्था होमिओपॅथी आयुर्वेद आणि संयुक्त उपचार केंद्र येथे. आपले एक रुग्ण येऊन गेले होते, त्यांच्या मातोश्री आल्यात आता. त्यांचे एक 2 मिनिटात अनुभव सांगतील. सांगा. भारती बोरे म्हणून आहे, ते पुण्यातनं आपल्याकडे आलेले आहेत. बोला. माझी मुलगी स्नेहल लोणारी. तर ती डिलेव्हरीच्या वेळेस आता तिची लहान मुलगी म्हणजे आता 4 वर्षाची होईल, परवा वाढदिवस आहे तिचा. तर ती लहान असताना अशीच कपाटाजवळ जाईल म्हणून ती अशी तिने पाहिलं आणि पाणी पडलेलं होतं आणि त्याच्यावर तिचा पाय सरकला. तर ती इतकी हे पडली, म्हणजे बेकार पडली की म्हणजे आम्ही जवळजवळ तुम्हाला सांगते तिथं आमच्या माळवाडीमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तिथं महिनाभर तिचे रोज म्हणजे दिवसभर मसाज नाही केलं, इंजेक्शन देऊन ते प्लाझ्मा हे करून हे केलं, तरी काय उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर लिखाच्या डॉक्टरांकडे गेलो सह्याद्रीला, तिथं पण ट्रीटमेंट घेतली, तिथेही काय उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर आम्ही लिखात्यांच्यानंतर तपस्वी डॉक्टर स्पेशल याच्यावरचे डॉक्टर येते पुण्यातले हाडाचे, त्यांच्याकडे पण गेलो, त्यांच्याही गोळ्या घेतल्या, तरी काय ती म्हणत नाहीच माझं काय बरंच होत नाही अक्षरशः म्हणजे. आणि त्याच्यानंतर परत म्हणले गुडघ्यावरती पडले. हा, गुडघ्यावरती पडले. 32 वय आहे त्यांचं. हा. आणि ते एक तर ती बी फार्मसी असल्यामुळं तिला मग जॉबला पण जाता येईना, कारण जॉबला म्हणजे तिची ड्युटी कंटिन्यू 12 तास म्हणजे उभंच राहून काम असतं. आपल्या इकडचा अनुभव सांगा. हा. आपल्या दवाखान्यात त्यांनी उपचार घेतले 15 दिवसात. त्याच्यानंतर परक्षणची तिथे गेलो, तिथे MRI काढला, तिथले गोळ्या औषध किती दिवस घेतले, तिथले त्यांनी व्यायामासाठी मुलगी घरी पाठवली होती, तरी काय उपयोग झाला नाही. शेवटी म्हणजे मी तर अक्षरशः कंटाळल्या, मी म्हणलं तर कुठले डॉक्टर करायचे. शेवटी तुमच्याकडे ती म्हणजे आता 15 महिने झाले ट्रीटमेंट चालू आहे. ते आता गोळ्या इतकी मनापासून घेते, तुम्ही सांगितलेले व्यायाम काय दिले ते पण करते आणि आता तिला एकदम छान वाटतं. म्हणजे बरं म्हणजे मला म्हणजे आता मला बसता पण येते मांडी घालून, आणि मला बराच वेळ उभं राहिले तरी मला काही आता होत नाही. कॅप पण घालत नाही, रोज कॅप घालून ती काम करायची, आता कॅप पण काढून म्हणजे काम करते. आणि तिने आता मला प्रिफर केले, कारण माझा पण गुडघा दुखतोय. माझ्या गुडघ्यासाठी तर मी जवळजवळ तिच्यासारखेच माझे पण डॉक्टर झालेत खूप. आणि इंजेक्शन आराम पडलाय ते तुम्ही सांगितलं ना, ते मला आनंद वाटला की माहिती नव्हतं एवढा फरक त्यांनी. नाही म्हणजे एवढं मी म्हटलं मग मी का नाही जाऊ तुमच्याकडं, म्हणजे किती लांब असलं तर म्हटलं मी जायला तयार आहे. मी आज तर शाळा करून इथं आलेली आहे, मी कॉर्पोरेशनच्या शाळेत आहे वारजेला तिथे. आता शाळा सुटल्यानंतर मी आता निघाले आणि इथं पोहोचले तुमच्या वेळेस. तुम्ही तुमचा अनुभव सांगितला, बाकी रुग्णांना असं वाटतं आणि मला पण आता म्हणजे मला बरं वाटेल असं मला वाटते, माझा पण पाय बरा होईल. हो ना. तुमच्या मुलीचं एवढं मला मी हिस्ट्री घेताना कळालं होतं की बाबा त्यांना थोडासा त्रास आहे, पण इतकं तुम्ही फिरला होता मला नव्हतं माहिती. खूप फिरलो, म्हणजे किती खर्च तर म्हणजे माफ काय हेच नाही. धन्यवाद.